काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू असेल या घटक पक्ष आणि शरद पवार पक्षाचा जो सत्याचा मोर्चा मुंबईत पाहायला मिळाला होता निवडणूक आयोगाच्या विरोधात, मात्र या संदर्भात अनेक लोकांनी जे पाऊल उचलले, अनेक ठिकाणी आंदोलन पाहायला मिळालं। काल देखील काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात मनसे नेते अविनाश जाधव हे आक्रोश झाले होते। निवडणूक कार्यालयामध्ये त्यांनी याद्यांमध्ये कसा घोळ आहे हे दाखवले, मात्र आता ते नक्की कसा पर्दाफाश करतात, निवडणुकांच्या ज्या याद्या आहेत त्या कशा प्रकारे समोर आल्यात ते आपण चित्र पाहू शकतो। अविनाशजी, काय एकंदरीत तुमच्या हाती माहिती लागलेली आहे वेबसाईटवरती ठाणे महानगरपालिकेच्या? 2 दिवसापूर्वी आम्ही निवडणुकीची जी काही गोंधळ जो काही गोंधळ त्यांनी घातलेला आहे तो आम्ही दाखवला होता की प्रभाग रचना केली। प्रभाग रचना 15 दिवसापूर्वी झाली। अपेक्षित आहे की प्रभाग रचनेमध्येच त्या सोसायट्या, त्या चाळी, त्या इमारती ह्या असल्या पाहिजेत, पण एक प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागाच्या पलीकडे तिसऱ्या प्रभागाच्या पण बिल्डिंगी प्रभाग क्रमांक 3 मध्ये टाकल्या होत्या। त्याच्या बाबतीत आम्ही अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली, निवडणूक प्रमुखांची भेट घेतली, काही उत्तरं नव्हती त्यांच्याकडे। आम्ही त्या दिवशी त्यांच्या पाठी लागून त्यांना एक म्हटलं होतं, किमान निवडणूक वेबसाईटवर तर यादी येऊ द्या, कारण तुम्ही लोकांना सांगताय की 27 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि 27 तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत, बरोबर आहे? तर जर यादीच वेबसाईटवर नसेल तर लोक नावं शोधणार कधी, हे करणार। तर त्याने आता यादी आज आलेली आहे, इथे वरती लिहिलेलं आहे ठाणे इलेक्शन 2025। झूम करून बघा, म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्हाला नीट कळेल। ठाणे इलेक्शन 2025, बरोबर आहे? ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025, आयुक्त साहेबांचा फोटो। आता ही आहे प्रारूप प्रभाग यादी, सर्व प्रभाग आहेत, 33 प्रभाग पूर्ण यात टाकलेले आहेत। ओके, 33 नाही आहेत, 100च्या वर प्रभाग आहेत। ओके ओके, आता समज प्रभाग क्रमांक 12 मी उघडला, हा बघा प्रभाग क्रमांक 12 मी क्लिक केला, ओके केला। आता ही प्रारूप यादी आली आहे। आता ही यादी आहे नवी मुंबई महानगरपालिका। काय विश्वास ठेवायचा आहे निवडणूक आयोगावर आणि या निवडणूक यंत्रणेवर? आम्ही ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट ओपन केली आहे। तुम्ही 27 तारीख शेवटची तारीख दिली आम्हाला की 27 तारखेला आम्हाला 27 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत। ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही पाठी लागू की लोकांनी किमान त्यांची नावं सर्च करावी आणि त्यात टाकावी। आता ही जर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची जर यादी आम्हाला दिसणार असेल तर काय, हे बघा ना, तुम्ही ऐका ना, बँकेच्या मागे ऐरोली, अमृतसर सोसायटी ऐरोली सेक्टर 2, यादी भाग क्रमांक 70। म्हणजे काहीही चालू आहे, निवडणुकीच्या नावावर काहीही चालू आहे, बरोबर आहे? कोणाचंही निवडणूक यंत्रणेकडे लक्ष नाही, कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही। त्या दिवशी आम्ही प्रारूप यादीसाठी गेलो, तर प्रारूप यादीसाठी गेल्याच्या नंतर आम्हाला एक गोष्ट कळाली की जो अधिकारी आहे तो लग्नाला निघून गेलाय। म्हणजे ऑन ड्युटी तो लग्नाला निघून कसा जाऊ शकतो? तुम्ही ड्युटी आहे ना तुमची 5 वाजेपर्यंत आम्हाला याद्या वाटवायची, तो लग्नाला निघून गेला होता। ही ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट आणि ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटची ही असलेली परिस्थिती। भागात आहे नोबाड्यामध्ये, ते तो प्रभाग कुठला आहे आणि एक प्रभाग स्टार्टिंग कुठून होतो? ठाणे लगेच दाखवतो, संदीप बॅक करायला। आता ठाणे महानगरपालिकेचा हा प्रभाग आहे 21, बरोबर आहे? आता 21 नंबर प्रभागात मी गेलो, यादी डाउनलोड होते। मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता संपवणाऱ्या आहेत। आम्हाला निवडणूक लढायची की नाही, अशाच प्रकारे जर निवडणूक पुढे जाणार असेल तर आम्ही फक्त आरडाओरड करायचो, पैसे खर्च करायचो, निवडणुकीची तयारी करायचो आणि त्यानंतर जर आमचा पराभव होणार असेल आणि सत्ताधाऱ्यांचा विजय होणार आहे। बघा मी जिथे बसलोय ती यादी ओपन झाली, नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक मी दाबला 21, प्रभाग क्रमांक 18 ओपन झाला, प्रभाग क्रमांक 18 ओपन झाला। नवी मुंबई ऐरोली, नवी मुंबई। जर असं होणार असेल तर मला असं वाटतं की आम्ही निवडणूक न लढवलेल्या बऱ्या, निवडणुकांचा आमचा विश्वास आता उडत चाललेला आहे। ठाणे महानगरपालिका किंवा ह्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या अशाच बोगस पद्धतीने होणार आहेत आणि जर अशाच पद्धतीने होणार असेल
तर ही निवडणूक न लढलेली बरी असं मला वाटतंय. काय काय का लढायचं आम्ही ना. म्हणतात की राहुल गांधी यांच्यावर पावलावर पाऊल ठेवत विरोधकांची वाटचाल आहे. अहो पण राहुल गांधी एक मिनिट आयोगांकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा असं देखील. अहो माझं काय मत आहे की मग निवडणूक आयोग बंद करून टाका किंवा तुम्ही सांगा की भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे, आम्ही नाही जाणार, आम्ही लोकांकडे जाऊ. राहुल गांधी पण जे बोलतायत की जर एका घरावर जर 500 नावं असतील तर आम्ही बोलायचं नाही का. आता ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या जर मतदार याद्या येत असतील तर कोणाकडे जायचं आम्ही. 27 तारीख शेवटची दिवस आहे, कसं काय ऑब्जेक्शन घेणार आम्ही की जाणून बुजून केलं जातंय सगळं की 27 तारीख पुढे ढकलण्यासाठी. नावं तुम्हीच काढा आणि तुम्हीच आणा. सगळं आम्ही करायचं. निवडणूक आयोग फक्त मजा करणार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणणार आणि त्यातून जे काही पैसे येणार त्याच्यावर ऍश करणार. हेच निवडणूक आयोगाचं काम आहे का. सगळं आम्ही करायचं. म्हणजे दुबार नावं आम्ही शोधायची, कुठल्या घरावर किती नावं आहेत ही आम्ही शोधायची, निवडणूक आयोगाच्या चुकीच्या गोष्टी आम्ही शोधायच्या. हे सगळं केल्याच्या नंतर आम्हीच ठरवायचं, आम्हीच हे निवडणूक आयोग आम्हालाच सांगणार. या सगळ्या गोष्टी या खोट्या आहेत. निवडणूक आयोग हे बोगस आयोग आहे आणि निवडणूक आयोग ह्या अशा पद्धतीने जर काम करत असेल तर आम्ही पुढे कसं जायचं हा आमच्यासमोर प्रश्न आहे. उद्या 27 तारीख आहे. उद्या आज ही यादी जर एखाद्याला त्याचं नाव ह्या चुकीच्या पद्धतीने आहे किंवा दुबार आहे, त्याला जर ते कळवायचं असेल तर नवी मुंबईमध्ये जाऊन त्यांनी कळवायचं का, कुठे कळवायचं. सुधीर भगत यांचं देखील नाव वगळण्यात आलं. अशा अनेकांची नावं आहे आणि तुमचा जो सत्याचा मोर्चा आहे हे नाव देण्यात आलं होतं. तुम्हाला फरक सांगतो, हे सत्याचा मोर्चा, याच्यासाठी तो सत्याचा मोर्चा आहे. याच्यासाठीच तो सत्याचा मोर्चा आहे की तुम्ही असत्य लोकांसमोर आणताय आणि म्हणून तो आम्ही सत्याचा मोर्चा काढला होता. अतिशय वाईट गोष्ट आहे की ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट देखील फेक आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर जर आता जन आंदोलन उभं राहिलं नाही तर निवडणूक लढण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. संविधान राहिली आहे का वाटतं. संविधान असेल या संविधानाला मानणारी लोक आहोत आणि संविधान संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलं होतं आयुष्यभराचं देण ते संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. जर हीच भारतीय जनता पक्षाची जर सरकार आणखी 5-10 वर्ष राहिली ना तर संविधान संपवून टाकतील हे लोक. बाबासाहेबांचं नामो निशान मिटवून टाकतील अशी भीती आहे आमच्या मनामध्ये. महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना काय कल्पना दिली आहे का ही वेबसाईट अशा पद्धतीने, आणि जर त्याला निदर्शनास जर असं आणून दाखवलं. सुशांत डोंबे हे या निवडणूक यादीवर सकाळी काम करत असताना आमच्या निदर्शनात आलेली गोष्ट आहे. म्हणजे तो त्याच्या घरच्यांची नावं शोधायला गेला की बाबा आमची तर नावं कट झाली नाहीत ना, त्यावेळेला आम्हाला ते कळलं की याच्यात पुढे आणखी ही ठाणे महानगरपालिकेचं फक्त नाव आहे, याद्या सगळ्या नवी मुंबईच्या टाकल्यात त्याच्यामध्ये. अशा मोबाईलवरती तुम्ही ही यादी दाखवली आहे. येणाऱ्या काळात आता हेच डिस्प्ले करून दाखवणार का महानगरपालिकेसमोर खऱ्या अर्थाने डोळे उघडतील. मला असं वाटतं की आज ठाणा स्टेशनला संध्याकाळी मी याचा डिस्प्ले लावून ठाणेकरांना दाखवण्याचा प्रयत्न करेन. फक्त यादी या लोकांनी डिलीट नाही केली पाहिजे संध्याकाळपर्यंत. ठाणेकर कुठे राहतात म्हणजे त्याचा पत्ता शोधण्यासाठी आम्ही आज ठाणा स्टेशनला त्याचा डिस्प्ले दाखवू. फक्त संध्याकाळपर्यंत ही वेबसाईट उडवली नाही पाहिजे या लोकांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांना काय कल्पना दिली का या संदर्भातली. काय आम्ही एवढ्या चुका आहेत ना, काय काय सांगणार. दर दिवशी आम्ही 50 चुका काढतोय निवडणूक आयोगाच्या. काय हे ढीग लागलेत ना, हे मतदान याद्यांची आहेत. हे जर तुम्ही पाठी ढीग बघाल ना तुमच्या, बघा पाठी ढीग लागलेच. हे या सगळ्या जे ढीग आहेत ना हे मतदान याद्यांचे आहेत आणि त्याच्यावर आमचं काम चालू आहे. येणाऱ्या काळात कशा प्रकारची कारवाई, खापर कोणावर फोडलं जाईल काय. हे बघा, हे सगळं यंत्रणा, निवडणूक यंत्रणा जी आहे ना ती विकली गेलेली आहे. निवडणूक अधिकारी कोण आहेत हे सगळे निवडणूक अधिकारी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून काम करणारी ही लोक, बरोबर आहे. यांचे हात दगडाखाली आहेत. एकाची बदली केली, दुसरा आला तो त्याच्यापेक्षा मोठा चोर आहे ना. ही सगळी सहाय्यक आयुक्त, निवडणूक यंत्रणा म्हणजे काय दिल्लीवरनं माणसं नाही आलीत. ठाणे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमणमध्ये काम करणारे सगळे सहाय्यक आयुक्त आहेत. हे दिवसभर बंगल्यावर पडून असणारी लोक आहेत. तेच जर हे याद्या बनवत असतील, तेच जर हे प्रभाग बनवत असतील तर काय त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा बाळगणार हो. काय अशाच गोष्टी घडणार आहेत. पुढचं पाऊल हे मला वाटतं की आम्हाला ना आता आयुक्तांच्या टेबलवर ठेवावं लागेल. त्याशिवाय आता आम्हाला पुढचं पाऊल आयुक्तांच्या टेबलवर ठेवावं लागेल. कारण अशा प्रकारे जर निवडणुका होणार असतील तर आम्ही का लढायच्या ना. अरे करावीच लागेल, त्यांच्या बापाला पण करावी लागेल. ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी ही त्यांच्या बापाला पण डिलीट करावी लागणार आहे.
चल ते अविनाश जाधव येणाऱ्या काळात आता मनसे कशा प्रकारे हा डिस्प्ले करणार ठाणे स्टेशनला हेच पाहावं लागणार. मात्र निवडणूक आयोग संदर्भात अनेक वेळा आवाज उचलून सुद्धा सत्याचा मोर्चा काढून सुद्धा असत्य हे समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतोष गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.